काय महाविकास आघाडी 17 जागेवरती निवडणूक लढवणार आहे. त्यांनी स्पष्ट केलेलं, काल त्यांची बैठक पण झाली. युतीचं नेमकं काय, युतीचा कुठं घोडा आहे? महाविकास आघाडी 17 जागा लढवेल, पण एकही जागा जिंकेल असं मला वाटत नाही. आणि महायुती जागा सगळ्या 17 जागा लढवेल आणि 17च्या 17 जागा जिंकेल. पण 17 जागामध्ये नेमकं तुमचं काय चाललंय सध्या? कारण काय चाललंय आता ते तुम्हाला उद्या कळेल ना. गणित सांगा. महायुतीचं गणित महायुती 17 जागांवर लढवणार निवडणुका आणि 17 जागा जिंकणार. शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप किती किती जागा लढवणार? काय फॉर्म्युला आहे सर? फॉर्म्युला आता तुम्हाला माहित आहे ना. फॉर्म्युला कालच मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याशी मीडियावर बाईट देताना सांगितलेलं आहे. त्यामुळे जागा वाटप सन्मानाने होईल. महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत आणि महायुती एकजुटीने 17 जागा लढवेल आणि 17 जिंकेल हा विश्वास तुम्हाला सन्मानानं जागा वाटप होत नाही म्हणून रखडलेला आहे का? नाही रखडलं म्हणजे अरे तुम्हाला अजून 1 तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आहेत. काय तुम्ही एवढ्या घाईवर का? तुम्हाला आमच्यापेक्षा तुम्हाला जास्ती घाई आहे लागलेली आहे. रणरणत्या उन्हात मी म्हणजे थेट उन्हामध्ये बिना छपरा शिवाय मी उपोषणाला बसणार आहे, अन्न पाणी त्याग करून. नाही आता त्यांना प्रसाद लाड आमचे आमदार जाऊन भेटलेत आणि त्यांनी काही गोष्टी त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या ऐकून घेतलेल्या आहेत. मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर त्यांनी त्या सांगितलेल्या आहेत आणि मला वाटतं आम्ही चर्चा करू मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही. आणि जे काही शेवटी मराठा समाजाला मी मुख्यमंत्री असताना मी होतो, अजितदादा, देवेंद्रजी, आम्ही मिळून जे निर्णय घेतले, मराठा समाजाला आत्तापर्यंत जे कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते ते लाखो कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. जस्टिस शिंदे कमिटी आम्ही नेमली, त्यांनी ते कुणबी प्रमाणपत्र नोंदी शोधल्या. 10% आम्ही आरक्षण दिलेलं आहे आणि बाकी जे काही ज्या योजना सारथीच्या आहेत, त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे, या माध्यमातून मराठा समाजाला न्याय देण्याचं काम केलं आणि जे काही उर्वरित प्रश्न आहेत ते देखील सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक आहे.